नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाइन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी चा मॅथ विषयाचा रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स या पाठातील कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर हा भाग पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यासाठी आपण कुठलेही दोन रॅशनल नंबर घेऊ। हे पहा, हे तुमचे दोन रॅशनल नंबर आहेत। रॅशनल नंबरची व्याख्या आठवते ना तुम्हाला? ज्या संख्येला अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येतं परंतु त्याचा छेद हा 0 नसला पाहिजे। मग हे पण रॅशनल नंबर आहे आणि हा पण रॅशनल नंबर आहे। आता ह्या दोन रॅशनल नंबर मध्ये मोठं कोण आणि छोटं कोण हे ठरवायचे, म्हणजेच आपल्याला त्याचं कंपॅरिझन करायचे। तुम्हाला माहिती आहे ना, कंपॅरिझन मध्ये तीन शक्यता असतात। एक तर समजा तुम्हाला ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचंय, एक तर हा मोठा असणार हा छोटा असणार, किंवा दुसरं हा छोटा असणार हा मोठा असणार, किंवा दोघं पण सारखेच असणार। या तीन शक्यता असतात कंपॅरिझन मध्ये। मग आपण पाहू आता, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे का, हा छोटा आहे आणि हा मोठा आहे का, दोघं सारखेच आहेत ते आपण पाहू। यालाच कंपॅरिझन म्हणायचंय। आपण आज पाहतोय कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबरची तुलना। आता पहा, याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कोण करते तर सीएम करतात पहा। आणि सी स्टँड्स फॉर क्रॉस आणि एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन। म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। तुम्हाला काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय। पहा, मी जे आहे छोटे छोटे ट्रिक बनवतो ना, त्या तुम्ही एका छोट्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या। आणि मी जेव्हा कधी बोलल ना की कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, तर तुम्ही लगेच म्हणायला पाहिजे सीएम। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कोण करते तर सीएम करतात। तर सीएम म्हणजे काय? चीफ मिनिस्टर नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग आपल्याला काय करायचंय? ह्या डिनॉमिनेटरने याला गुणायचे आणि ह्या डिनॉमिनेटरने याला गुणायचे। हे क्रॉस मल्टिप्लिकेशन। सीएम म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे। आता हे 2 आणि 7 चा गुणाकार मी डाव्या साईडला लिहितोय आणि 5 आणि 3 चा गुणाकार मी उजव्या साईडला लिहितोय। ह्या दोघांचा गुणाकार करा। 7 दुने 14, 3 5 15। पहा आता 14 मोठा आहे का 15 मोठा आहे? दुसरी स्टेप आपली कंपॅरिझनची आहे। 14 मोठा आहे का 15 आहे? तर 15 मोठा आहे, तर हा लेस दॅनचं चिन्ह। या चिन्हांबद्दल तुम्हाला एकदा सांगतो। हे जे चिन्ह आहे याच्यात ट्रिक लक्षात ठेवा। हे जे चिन्ह आहे याला जर आपण असं केलं तर हे पहा, तुम्हाला पहिल्या लिपीमधलं जी दिसते म्हणून ह्या चिन्हाला आपण म्हणतो ग्रेटर दॅन। ओके, किंवा ह्याला जर आपण असं केलं तर दुसऱ्या लिपीमधलं जी होते म्हणून हे चिन्ह आहे तुमचं इज ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन। आता हे पहा, हे जे दुसरं चिन्ह आहे त्याला जर इथं असं केलं तर पहा हे एल वाटतंय लेस, तर मग हे चिन्ह आहे तुमचं इज लेस दॅन। आणि हे तर चिन्ह तुम्हाला माहित आहे ते आहे इज इक्वल टू। ओके, इज ग्रेटर दॅन, इज लेस दॅन आणि इज इक्वल टू। मग इथं आपल्याला येईल 14 इज लेस दॅन 15। मग आता हेच कंपॅरिझन तुमचं हेचं आहे आणि मग हा 2/5 आहे ना, तर हे जे चिन्ह आहे ना हे चिन्ह ह्या दोघांच्या मध्ये असणार आहे। म्हणून 2/5 इज लेस दॅन 3/7 असे ह्याची तुलना होईल। समजलं का? आपण पाहतोय कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, आणि कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कोण करते तर सीएम करतात। आणि सीएम म्हणजे काय तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार। मग आता आणखी एक उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल। समजा आपण इथं 4/5 आणि 8/11 असं एक एक्झाम्पल पाहू। ओके, मग काय आहे पहिली स्टेप आपली? क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग 4 चा आणि 11 चा गुणाकार करा, 5 चा आणि 8 चा गुणाकार करा। मग इथं तुमचं 4 गुणिले 11 येईल आणि उजवीकडे तुमचं 8 गुणिले 5 येईल। मग 11 चौक 44 येईल आणि 8 पंचे 40 येईल। 44 हे मोठे आहेत बरोबर, म्हणून याच्याकडे मोठं तोंड होईल आणि तिकडं छोटं होईल। आता पहा, मग 4/5 आणि हे चिन्ह द्यायचं इज ग्रेटर दॅनचं 8/11। आता पहा, तुम्हाला बघितलं वाटलं असणार आहे की इकडं 4 छोटा आहे 5 छोटा आहे, इकडं 8 मोठा आहे 11 मोठा आहे, म्हणजे हा फ्रॅक्शन मोठा असेल। पहा, आपल्या वाटण्याला काही नाही, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि ज्या बाजूचा गुणाकार जास्त येईल तो फ्रॅक्शन मोठा असणार आहे। म्हणून आपला 4/5 हा फ्रॅक्शन मोठा आहे 8/11 पेक्षा। या अशा पद्धतीने आज आपण कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर पाहिलेला आहे। तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।